हिंगणा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणीला सकाळी 8 वाजतापासून सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत 7व्या फेरीचे जे निकाल आहेत ते हाती आलेले आहेत। भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार समीर मेघे यांनी 20,000च्या वर आघाडी घेतलेली आहे मतांची। त्याच्यामुळे मतमोजणीचा जो परिसर आहे तहसील परिसर, ह्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि आपण बघू शकता आता आपण जो काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडं अत्यंत झेंडे गुलाल या ठिकाणी लावणं सुरू झालेलं आहे। आपण आता मनोगत जाणून घेऊया कार्यकर्त्यांचं। आपल्यासोबत आहेत मोगाव झिलपीचे सरपंच, आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया। काय सांगा 7वी फेरीपर्यंत 20,000च्या वर आघाडी घेतली आहे मेघे साहेबांनी, काय सांगा? जवळपास 24व्या फेरीपर्यंत आम्ही लाखाच्या जवळपास विजय संपादन करू। हे समीर भाऊंनी मागील 10 वर्षात जे काम केले त्या कामाची पावती मतदारांनी त्यांना या स्वरूपात दिलेली आहे आणि समीर भाऊ निश्चितपणे 1 लाखाच्या वर मताधिक्याने इथं निवडून येणार आणि आम्हाला आशा आहे की सरकार गठन झाल्यानंतर समीर भाऊ मंत्री म्हणून इथं होणार आहे, हीच अपेक्षा आम्ही बाळगतो। कार्यकर्त्यांनी सांगितलं की समीर मेघे हे महायुतीचं जर सरकार बनलं तर समीर मेघे हे मंत्री बनणार आहेत असा विश्वास कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करत आहेत। आपल्यासोबत आमचा आमदार कामगिरी दमदार नाव सांगा। कमलाकर आंदे नेरीमानकर। काय सांगा 7व्या फेरीपर्यंत लीड आहे मोठ्या प्रमाणात। खरोखर कार्यसम्राट आमदार समीरजी जनतेने विश्वास ठेवून भरघोस मतांनी त्यांना निवडून दिलेला आहे आणि याही पुढे जवळजवळ 1 ते 1.25 लाखाची लीड आमच्या साहेबांना जो नक्कीच राहणार आहे। समीर तर कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। समीर भाऊ आगे बढो। हो काय सांगा लीड आहे 7व्या फेरी अखेरी लीड आहे, मोठ्या प्रमाणात लीड आहे, काय सांगा? आणखी डबल टिबल लीड होणार आहे, भरपूर लीड होणार आहे आणि समीर भाऊ विकास पुरुष भरघोस मताने रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येणार आहे आणि आता इथून पुढे जल्लोषच जल्लोष आहे, जल्लोष आहे। खरोखर जल्लोष दिसत आहे कारण मोठी लीड घेतली आहे 7व्या फेरी अखेरपर्यंत समीर मेघे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो या ठिकाणी उत्साह पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत आहेत राजू राठोड आहे। मेघे साहेब कोणत्याही शर्ती 70,000ने निवडून आल्याशिवाय राहणार नाही। ते गरिबाचं त्याने कार्य केलं। हिंगणा विधानसभामध्ये सर्वात आणि उत्तम व्यवस्थित सर्वेचे मार्गदर्शन लोकांच्या गरिबाचं पूर्ण त्यांना साथ आहे, त्याची निवड ही पक्की आहे। निवड पक्की आहे, इथं निश्चित आहे। मोठ्या प्रमाणात आतापर्यंत 7व्या फेरी अखेर लीड आहे आणि एकूण 24 फेऱ्यांमध्ये हे मतदान पार पडणार आहे आणि आताच भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये उत्साह आहे, हा ओसंबून वाहत आहे, आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे तो आहेच कार्यकर्त्यांमध्ये। कॅमेरा पर्सन दीपक डनमसह भाई शिरसाट, हिंगणा, नागपूर।